छत्रपती शिवाजी महाराज की जय, अंबा भवानी की जय। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे देवपूर तालुका कन्नड या गावी आलो असता या चिंचोली लिंबाची परिसरातील पूर्णा नदीच्या काठी हे बरेचसे गाव बसलेले आहेत आणि आपण बघताय की मागील बऱ्याच दिवसापासून पावसानं हाहाकार माजवलेला आहे। ढगफुटी सदृढ पाऊस या परिसरामध्ये होऊ लागलेला आहे। तर आमचा हा शेतकरी राजा त्या पूर्णा नदीच्या तीरावर या पूर्णा खोऱ्यामध्ये शेती व्यवसाय करून आपलं जीवन जगतोय, पण अति पावसामुळं ढगफुटीमुळं माझा हा शेतकरी राजा खचून गेलेला आहे। त्यांचे शेतातले जे हातात येणारे पिकं हे पावसामुळं हातच्या तोंडाचे निघून गेलेले आहे। माझा हा राजा आता सध्या अगदी दुःखामध्ये आहे। त्या राजाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी निघलो तर मनामध्ये असं वाटत होतं काय करावं काय नाही करावं। आता मागे चिल्लोड तालुक्या मार्गे आलो, चिल्लोड तालुक्यातील बऱ्याचशा गावामध्ये पंचनामे चालू झाले। तलाठी साहेब, बरेचसे तलाठी साहेब दानोरा वांजुळा बघा ठिकाणी तलाठी साहेब स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विचारपूस करू लागले। आज माझ्या या देवपूर तालुक्यामध्ये पूर्णा नदीच्या आजूबाजू परिसरातील व या परिसरात जे जे नाले आहे, मोठाले नाले, छोट्या छोट्या नद्या आहे, त्यांना इतका पूर आला, इतका महापूर आला, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेतासहित पिकासहित शेती आणि माती सुद्धा वाहून गेली। अहो, हे शेतकऱ्यांचं कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे आणि यासाठी आम्हा सर्वांना त्या भागातील जे सामाजिक कार्यकर्ते आहे, जे आमचे प्रतिनिधी आहे, जे तहसीलदार साहेब आहे, जिल्हाधिकारी साहेब आहे, या सर्वांना या नागरिकांच्या आसू पुसावं लागणार आहे। या नागरिकांना, या शेतकऱ्यांना कुठेतरी पुन्हा यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे हे शेतातील जे पीक नुकसान झालेलं आहे, पिकांचं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे। या माध्यमातून या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय श्री संजय भाऊ शिरसाट साहेब, या भागाचे आमदार संजनाताई जाधव पाटील यांनी सुद्धा लोकांच्या बांधाऱ्यावर जाऊन लोकांचे हालापेष्ट पाहिलेले आहे। या भागाचे मराठी समाजाचे नेते माननीय श्री रांगे पाटील साहेब सुद्धा यांना सुद्धा रावले गेले, हे सुद्धा आपल्या या आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहे। धन्य या आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांना मानाचा मुद्रा करतो। माझ्या या काबाड कष्ट करणाऱ्या या शेतकऱ्या राजाच्या बांधावर येऊन त्यांनी पाहणी केली, त्यांचं डोळ्याचे अश्रू पुसण्याचं काम यांनी केलं, तर हे सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या या शेतकऱ्या राजासाठी आहे। अहो, काय करत नाही हो, संसारासाठी घेणार ते काय नाही, यांच्यामध्ये करण्याची धमक नाही, काय काय नाही केलं यांना। या काळ्या मातीमध्ये जेव्हा हे विजवाई फिरतात, जेव्हा हे एक एक दाणार होता, तेव्हा यांना काही अपेक्षा नसती की हे काही भेटेल म्हणून। फक्त आणि फक्त कुठेतरी माझ्या या पोटाची थळगी भरण्यासाठी, माझ्या या परिवारातील प्रत्येक नागरिकाची थळगी भरण्यासाठी ते एक एक दाना पेरून लहानचं मोठं आपल्या पोटाच्या गोळ्यासारखं करतात आणि तेव्हा माध्यमातून त्यांचं जीवन साध्य करतात। हे आमची वंश परंपरा आहे। आमच्या आजोबाला, आमच्या बंजोबांना, आमच्या गंजोबांना, अरे येणाऱ्या काही पिढ्यांना, आलेल्या काही गेलेल्या काही पिढ्यांना आम्हाला शिकवलेलं आहे। आमच्या शेतामध्ये जे पिकतं ती आमची लक्ष्मी असती, ती आमचं पोट भरती, त्यातूनच आमचा संसार आहे। आम्हाला या जगात फुकटाचं काहीच नको आहे। अरे जे कष्ट नाही करू, काबाळ कष्ट करू, वर्षभर मातीमध्ये काबाळ कष्ट करतो माझा शेतकरी राजा, आणि तेव्हा कुठे तो वर्षभर त्या आमच्या आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो। मी सांगू इच्छितो या शेतकरी राजाला, मित्रांनो तुम्ही घाबरू नका, तुमच्या पाठीमागं या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि तसे पुन्हा या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी आदेश दिलेले आहे। या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाढ परिस्थिती आलेली आहे, ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी, त्या प्रत्येक गावात त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्या शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर जा, त्यांची परिस्थिती पहा, त्यांना मदत करा। वेळ प्रसंगी त्यांना जे जे गोष्टी तुम्हाला देता येईल ते द्यायचा प्रयत्न करा।
असे आमच्या या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेले हा तुमचा देश आहे, हा सर्व नागरिकांचा देश आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाचा हा देश आहे आणि या देशातील प्रत्येक नागरिकाला हे देश चालवण्याची जबाबदारी आहे आमच्या देशाच्या संविधानाने दिलेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला, हक्क दिलेला आहे की आमच्या देशामध्ये समानता असायला पाहिजे, शांतता नांदली पाहिजे, भरभक्कपणा असला पाहिजे. जगामध्ये नाव कमावण्याचं कार्य आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी करत आहे. तर आम्हाला सुद्धा आपल्या गावाचं नाव वाढवण्यासाठी या सर्व नागरिकांमध्ये या ज्या परिस्थिती पूर परिस्थिती आलेली आहे, ढगफुटी आलेली आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी आम्हाला सर्वांना खांद्याला खांदा जोडून एक मुठ्ठीने काम करायचं आहे आणि या नागरिकांना आमच्यामध्ये सामावून घ्यायचं आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काही आहे. या सर्व नागरिकांनी मला बोलण्याची संधी दिली, नेपूरकर वासियांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहेच आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आमचे आलेले नेते माननीय श्री दादाराव आळणे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या आशीर्वादातून आम्हाला बरेच कार्य करायला भेटले. तसेच आमचे या भागाचे नेते माननीय श्री नवाब शेख हे सुद्धा आमचे मार्गदर्शक आणि आमच्या जवळचे, आमच्या खांद्याला खांदा आमच्या जवळ बसून आम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करून आमच्या शब्दात परतून घेण्याचं काम करते तात्याराव सारखे सामाजिक कार्यकर्ता आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या समोर बोलतोय. बंधूंनो, कुठेतरी आम्हाला करायचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.